नीलम काय ग? कुठं काय काय नाही. सुमन काय करतेस? बोला की. अगं दोघी निवांत काय बसलाय? जरा घड्याळाकडे पण बघा किती वाजल्यात ते. नाश्ता चहा पाणी काय करायचं नाही वय? त्या ध्रुवला शाळेत जायचंय आणि सौर्या पण येईल आता घाई करत. सुमन तुझा पोहे भिजवायला घे. अक्का बहुतेक तुम्ही विसरताय सगळं शीतल करणार होय की नाही होत आहे. उगाच होय आम्ही निवांत बसलोय. अगं ती बोलली आणि तुम्ही विश्वास ठेवून मोकळा झाला वय. तिला जमणार आहे का? अहो किती दिवस तिला जमणार आहे का म्हणून मोकळं सोडणार. आता लग्नाचं वय झालं की तिचं. आता काय बारकी आहे ती. देवी बरोबरच आहे म्हणा. बरोबर आहे नाही बरोबरच. काय होतंय? नाहीतर काय कधीतरी नको आहे जीवाला मोकळी. अगं पण ही गेली कुठं? अहो असेल की कुठं जाते. बघा नाही तर याची दणदण करत आणि मनाची जेवायला वाडा. वर कोण आहे ग? आता शिकल्याशिवाय दुसरं कोण असणार. अगं ही काय वर मिरच्या काढायला लागली का काय? मसाला करण्यापासून तयारी चालू आहे वाटतं. बघा नाही तर लाखाचं 12,000 करायची. चला. शिकले काय गई काय म्हणजे? अगं तोंडाला पांढरं पासून माकडा का उड्या काय मारतेस? आई ग याला ना फेस पॅक म्हणतात कळलं का? सोन का सांग की. अगं होय पण अशा उड्या का मारतीस? मला उंच व्हायचंय ना. हा उंच व्हायचंय आणि या वयात का तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं काय भरती बिरती होतीस का काय? आहे पर्सनॅलिटी. अगं पण उंची वाढून काय करणार आहेस? काय फळीवरचा डबा काढायला वाढवत असेल उंची. काके माझा कॉन्फिडन्स घालवू नका. अगं पण फेस पॅक का लावलायस? मला गोरं व्हायचंय ना म्हणून. शिकले आधीच काही कमी गोरी आहेस का? अगं आणि चिमट्या का लावलायस? अगं ते माझ्या नाकात जरा गडबड आहे ना म्हणून. आता हे कोण बोललं? कोणी कशा सांगायला पाहिजे? मी रोज बघते की स्वतःला आरशात. अवघड आहे. शिकले चिमटा लावून का वाकडं नाक सरळ होतं वे? का नाही होऊ शकत? अगं काके माझी एक मैत्रीण आहे ती आहे का नाही रोज नाक वडती. तिचं ते झालंय सरळ. बर नाश्ता झालाय का? मला तर लई म्हणजे लईच भूक लागली. घ्या मी म्हणलं नव्हतं. अगं शिकले सगळा स्वयंपाक तू करणार होतीस की. मग आता स्वयंपाकाचं काय? कसला स्वयंपाक? ते तू काल म्हणलीस की सगळं मी करणार आहे. अगं ते ग्रीन दिवस का काय ते? अगं ते काल काल गृहिणी दिवस होता आज नाही काय? चला वा बाजूला. नीरव काय ग हे? मी बी तेच म्हणते काय डोक्या पिक्या पडली का काही? अवघड आहे बघा ह्या पुरगीच. अवघड तर आहेच पण पण काय? लवकर लगीन तेवढं होऊ दे म्हणजे झालं. होय तर हिचं रोज एक नवीन खूळ. आणि चिमट्या लावून कधी वाकडं नाक सरळ होतंय बाई. मला वाटतंय आपल्या आधी शितलीलाच लग्नाचा वेळ लागला. कस काय? अगं पोरी काय असं उगाच तासन तास आरशा समोर उभं राहत नाही. पुष्पे येतो ग मी. पुष्पे काय ग ही? पैसे बघितले नाहीत का कधी? नाही ते मला बी दिसतंय पण अशी मोजत बसली जणू काय घाबाडच मिळालंय. तर
मला घाबाड मिळाला. तुम्ही काय पैशाच्या फॅक्टरीत कामाला जाता का? अगं तसं नाही, एवढे पैसे एकदम बघितले म्हणून विचारलं तुला. आपला पैसा नाही ती, मग फेडरेशनचा आहेत. फेडरेशन म्हणजे काय बँक नसती. पण बँकेपेक्षा बी काही कमी नसतं. होय का? तू नक्की अध्यक्ष आहेस का खजिनदार? सगळं माझ्याच ताब्यात आहे. आणि नसत्या चौकशा बास करा. बघा, नाही तर करा लाखाचे 12,000. तेवढी अक्कल आहे मला. हे बाबानो, आता आणि उगाच भांडत बसू नका. वाय जरा घराला शांतता लाभू द्या की. हा, ते पोरगा आले सुट्टीवर, राहू दे की सुकान 4 दिवस त्याला. जीजे, आज कुठं काय बसतो ग? तुझाच भातचा, तुझ्यासारख्या सगळ्या सवयी त्याला. जाताना कुठे मला सांगून जातोय. आलीस का फिरून पुन्हा माझ्यावरच? हा पुष्पे, अगं पोराला येऊन 4 दिवस झालं, अजून एकदा मी मटण केलं नाहीस. आज धुळवडीला करूच, पण आज बी करू. हा काय ग जीजे? वय मी पण तेच म्हणत्या. समाधान्या, खरंच जा आणि मटण घेऊन येता तू. उधळा. तुम्ही फक्त पैसाच उधळा. इथं मी पै पै करून साठवते आणि तुम्ही उधळा. आता ह्यात उधळायचं काय? घर तुम्हाला कुठं सांभाळायचंय? इथं कशी भागवा भागव करते ना, ते माझ्या जीवाला माहिती. एक तर तुमचा पगार संपत आलाय, तेल हाय तर मीठ नाही, आणि तुम्हाला मटणाचं सुचतंय बाय. अगं मी आमच्यासाठी नाही म्हणत, पण आपला आजा आलाय. अहो मग तुमचे आलेत ना, तर घाला की तुम्हीच करून. नाहीतर घेऊन जावा भाच्याला ढाब्यावर. आमचं काय, आम्ही खातो इकडे चटणी भाकर. पुष्पे, अगं फक्त 400 रुपयाचा प्रश्न आहे. तुमचं काय जातंय बा बोलायला? पैसे काही झाडाला लागतात होय? काय ग पुष्पे, तू फेडरेशनची अध्यक्ष आहेस ना? का तुम्हाला काही डाऊट आहे का? अगं तसं नाही, फेडरेशनच्या अध्यक्षाला पैसे नाही मिळत वे. अगं किस्ता पगार आहे तुला. मारा, तुम्ही बी टोमनं मारा. बाहेरची ती बाहेरची, आता घरची बी मारा. काय चुकीचं बोलली ग जीजी? हा, एवढं काम करतेस म्हटल्यावर तुला पगार असणारच की. पगारासाठी काम करतात ना, ही सामान्य माणसं असतात. मी नाही पगारासाठी काम करत. मग पगारात तोलता येणार नाही ना, एवढा मान असतोय. होय, आणि मी नाही पगारासाठी काम करत. मग महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते मी. सक्षमीकरण, सक्षमीकरण म्हणतात त्याला. अध्यक्षीनबाई कशाला काय म्हणतात जरा शिकून घ्या. तुम्ही नका शिकू. मी काय करते काय नाही ती कळलं लवकरच. आणि बायकांच्या गोष्टी बायकांनाच माहित असतात. तुम्ही नका नाक खुपसू. आणि माझ्या नादाला तर अजिबातच लागू नका. का हो? उशीर होत नाही का तुम्हाला आता? होय, येतो ग मी जीजे. हा, नीट सांभाळून जा. ओ फौजी, काय गे? काय म्हणजे? अगे पायात ह्याला हाय हिल म्हणतात. तसं मी दोरोट्या मारत होते तर काकी म्हणली, आता का त्याची हाईट वाटणार आहे. तसं काकीचं बरोबरच आहे म्हणा, पण मग अशी मी आरशात बघितलं ना,
तर एवढ्या दोरुड्या मारून बी हाईट तशीच्या तशीच अजिबात वाढली नाही बघ. मग मग मी यास्मिनला म्हणलं, अगं यासमुळे माझी ना उंचीच वाढत नाही, काय करू? मग तर म्हणली तेरी तो हाईट हो गई, आता कैसे बढ़ेगी हाईट? तर मग मीच डोकं लावलं, म्हणलं हाइट नहीं बढ़ सकती तो क्या हो गया, सैंडल की हाइट तो बढ़ा सकती हो ना. हं? आली का नाही लेवलला. ओ फौजी, असं काय झालं? मला माहितीये तू माझ्या नाका हसतोयस ना, ते बी होईल सरळ. शिकले कसं वाटलं का तुझं? जरा ते डोकं वापर की. आपल्याकडे सगळे उपाय असतात. तू अजून बी हसतोयस व्हय? जा तू. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. शिकले नुसती येडी नाहीस, अगं तू मला बी येड केलेस. खरं सांगू, तुझं योज येडेपण आहे ना, मला लय आवडतो. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतीस. आणि तुला नाही माहित तू कशी आहेस. एकच सांगतो, तू जशी आहेस ना तशीच भारी आहेस आणि तशीच राहा. तुझ्या साधेपणावर माझं प्रेम आहे. मला इम्प्रेस करायला तुला पावडर लिपस्टिक लावायची काय गरज नाही. तुझी नुसती आठवण जरी आली ना तरी दिवस भारी जातो. आणि एक लक्षात ठेव, मी जरी लाखात एक असलो ना तरी तू 10 लाखात एक आहेस. सिंगल पीस. रामकृष्ण हरी. उषा, आले आले. काय झालं? आलो नाव नोंदवून. पण मी काय म्हणते, बोल की. आपल्या आसपास एवढी हक्काची माणसं असताना, एवढं पाहुणं रावळं असताना त्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायची काही गरज होती होय? अगं आता पहिल्यासारखी माणसं कुठं राहिल्या? हा? बरं झालंय तरी कुणी बरं म्हणत नाही, पण वाईट झाले की लगेच टोचून बोलायला लागतात. त्यामुळे माणसं दाबागतात. आता त्या वधूवर सूचक मंडळात 2-3 स्थळे चांगली आहेत. बघू. काय करतो पोरगा? आ, एक आहे तो मुंबईला आहे. घरचं सगळं चांगलं आहे, शिकलेला आहे, नोकरीला आहे. एकुलता एक आहे, तुमच्या गावचाच आहे, कराडचा. होय. होय. वर्षात एकदा येतो कराडला. मला तर पोरग चांगलं वाटले. पण मी काय म्हणते, जरा मुंबई म्हणजे लई लांब होत नाही होय? मग दुसरा एक आहे, आपल्या पाहुण्यापैकीच आहे. होय. हा, नेव्हीत आहे पोरगा. नको नको, ते नेव्ही नको ना आर्मी पण नको. अगं का ग, चांगला आहे, देखणा एकदम पोरगा. नको नको, ते मिलिटरी म्हटलं ना की माझ्या अंगावर काटाच येतो. आता सगळं आपल्या मनासारखं कुठून मिळणार? हा? काहीतरी खोटं असणारच की. आणि हे बघ, असं बारीक सारीक बघत बसतात होय. हा? आता तूच गडबड करतीस आणि तूच खोट काढतीस. अगे तुला जावई कसा पाहिजे ते तरी सांग. हर्षवर्धन भैया आले. नाना
नमस्कार. अरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ये बस. काय नाना, लईच गहन चर्चा चालू आहे. नाही रे, कसली गेन, आपलं नेहमीचाच विषय. अच्छा. बाकी काय म्हणतेस? नाना, अहो आजकालच्या या मतलबी जमान्यात तुमच्यासारखी साधी सरळ प्रेमळ माणसं मिळत नाहीत, आणि मिळालीच तर ती मिळवायला पूर्वजन्माची पुण्याही लागते. बरोबर आहे. हा. बाकी काय विशेष? बाकी काय आपलं हेच सोशल वर्क. बर का नाना, देवाच्या दयेनं 10 पिढ्या पुरून उरल एवढं दिलंय आम्हाला. आता काय वाटतोय गोरगरिबांना, गरजूंना. आणि नाना, राजकारण म्हणजे फक्त लोकांना जोडण्याचं माध्यम. हा, चांगलंय की. आणि काय आहे, माणसं कमवण्यासाठी 4 पैसे गेले तरी चालतील. हा, पैसे काय कुणीही कमवतं. भैया, तुझे काय करतोयस का नाही ते अजिबात वाया जाणार नाही बघ. अरे तू बघतोय वरने, आणि तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवलंय की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हा, चांगले. तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? आहो नको, खरंच काय नको. तुम्ही एवढं तोंड भरून विचारपूस केली, हे तर सगळं आलं. नाही नाही, अहो असं कसं, 1 कप चहा तर घ्यायलाच पाहिजे. अहो खरंच नको मामी. सॉरी बर का, ते फेडरेशन. पुष्पा मामी म्हणून स्लिप टंग झाली. भैया, टंग ऑफ स्लीप. हा, दॅट इज दॅट. बरं दूध तरी घेऊन जा, थोडं गरम गरम करून आणते. एक काम करा, चहाच टाका. बर. शितले, अगं बरं झालं आलीस. चल चहा घेऊन ये. आई, काय ग? अगं बरं झालं येळेत आली. कुठे गेलतीस? मी कुठे गेलते? मी तर इथंच होते. आणि काय ग, ते हर्षवर्धन नाव जाऊ कशाला करतेस? अगं तुला कळत नाही कुणाशी कसं वागायचं ते. चल चहा घेऊन जा. हा, मी कशाला होते की? चल म्हणते ना. ये. अगं पण हे आहे की. तर नाना, विषय असा आहे की गावात लई मोठी होळी करायचा असं आमचं म्हणणे. भैया, अरे ही अशी मोठी मोठी झाडं तोडून होळी करणं माझ्या मनाला काय पटत नाही बघ. बघे, म्हटलं होतं का नाही मी तुला? ऐकतच नाही ती नाना. हा, सांगतो यांना नको, वृक्षतोड कशाला. नाना, आपण काय करू, छोटीच होळी करू. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चावडीवर एक सिनेमा दाखवू. सांगा कुठला दाखवायचा? आता ते मी काय सांगणार. भैया, चहा. चल की. नाना, चहा घ्या. अरे घे, तुम्ही अहो, घेतो. घ्या हो नाना, घ्या. डबल शीट चालेल? हा? सिनेमाचं नाव आहे डबल शीट, चालेल का? चालते. रामकृष्ण हरी. हा, टॅलेंट. डबल शीट डन. आता मला चहा देताना बघून आणि किंवा चिडून काय म्हणू नये.